नमस्कार सगळ्यांना. आज रविवार आहे आणि मी आणि माझी मुलगी बाजारात गेलो होतो आणि आठवडाभर जेवढं आम्हाला भाजीपाला लागतो ना, सगळ्या भाज्या आम्ही घेऊन आलो. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि घरी येऊन बघतो तर साहेब या छोट्याशा बाळाला घरी घेऊन आलेले आहेत. हे बाळ म्हणजे माझ्या लहान दीराचा छोटा मुलगा आहे. याला एक अजून थोडा मोठा भाऊ आहे. हे पिल्लू रोज सकाळ संध्याकाळ आमच्याकडे येतं, खेळतो, खाऊ खातो, मस्त खुश राहतो. पण याच्या पप्पासोबत येतो तो. पण आज पहिल्यांदा साहेब स्वतः एकटे याला घेऊन आलेले आहेत आणि एकटा असूनही छान आमच्यासोबत तो खेळत राहिला, बोलत राहिला आणि याला एवढ्या चांगल्या सवयी आहेत ना, कोणत्याही चुकीच्या वस्तू हा तोंडात कधीच टाकत नाही. त्याच्यामुळं आम्हालाही जास्त टेन्शन याचं राहत नाही. आज त्याचे पप्पा ड्युटीवर गेलेले आहेत, त्याच्यामुळं साहेबही एकटेच होते, बोलायला कोणी नव्हतं म्हणून या पिल्लूला घेऊन आलेले आहेत. खूप वेळपर्यंत हा राहिला, खेळला. त्याच्यानंतर म्हटलं, बेटा याला त्याच्या मम्मीकडं नेऊन दे. खूप जास्त वेळ आपल्याजवळ ठेवणं बरोबर नाही, कारण हे छोटंसंच बाळ आहे 1 वर्षाचं. आणि तो जाईपर्यंत हसत हसत गेला आणि बाय पण करत होता. पायऱ्यांच्या खाली उतरल्यानंतरही खूप सुंदर त्याने स्माईल दिली होती. आणि पहा किती गोड ना. त्याला तर जायचा मूड नव्हता, पण मी जबरदस्ती त्याला पाठवून दिलं त्याच्या मम्मीकडे.